शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम। केंद्र सरकारसोबत चर्चेनंतर केलं स्पष्ट। 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक। उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सरकारने वेळ मागितल्याची सीजेपीची माहिती। नीट पेपर फुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी। दोषींना 10 कोटींचा दंड आणि 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद। येत्या सोमवारी विधेयक संसदेत मांडण्यात येणार। शनिवारी रविवारी जंतर मंतरवर गर्दी होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवर आजच अटकेची दीपकेंकडून शक्यता व्यक्त। आम्हाला अटक झाली तरी प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवा, अभिजित दीपकेंचं आंदोलकांना आवाहन। अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे। 26व्या दिवशी वांगचुक यांनी सोडलं उपोषण। जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत उपोषण मागे। 65 खासदारांनी भेट घेतल्यानं उपोषण सोडल्याची वांगचुक यांची माहिती। विद्यार्थ्यांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाय। दिशाभूल करत विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया।